न्यूज। शेत जमिनी नियमाकुल करा किंवा इच्छा मरणाची परवानगी द्या, सुरला वासियांचा लढा। गुरुदेवच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त यांना निवेदन, प्रतिनिधी श्याम बनसोड। वहितीत असलेले शासकीय जमिनीचे पट्टे मिळावे या मागणीसाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांची ही मागणी जुनी आहे, परंतु आता गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वात सुरला येथील शेतकऱ्यांनी आपला लढा तीव्र केल्याने न्याय मिळण्याची शक्यता आहे। झरी जामणी तालुक्यातील सुरला येथील शेतकरी किसन तुळशीराम टेकाम व अन्य 12 शेतकरी हे 1967 पासून साली शासकीय जमिनीवर शेती करीत आहेत। गट क्रमांक 219 क्षेत्र 8603 आर या जमिनीवर शेतकरी आपली शेती कसत आहेत। नियमानुसार हे शेतकरी या जमिनीच्या मालकी हक्कासाठी पात्र आहेत, तरी देखील त्यांच्या या मागणीवर निर्णय देण्यास शासकीय टाळाटाळ होत आहे। कोरोना काळापासून अर्थातच 4 फेब्रुवारी 2019 पासून जिल्हा दरबारी पाठपुरावा करीत आहेत। याबाबत तेव्हाच वणीच्या तहसीलदारांनी या संदर्भात मागणीवर काम करावे असे निर्देश महसूल तहसीलदारांनी दिले, तरी देखील त्यांची मागणी प्रलंबित आहे। आज गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्याशी पीडित शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितल्यानंतर गेडाम हे आता या प्रकरणाला पुढे नेत आहेत। विभागीय आयुक्त आज दिलेल्या निवेदनातून गेडाम यांनी आपल्या लढ्याला सुरुवात केली आहे। यावेळी पीडित शेतकरी मारुती आडे, वामन मंडळी, लक्ष्मण मरसकोल्हे, दशरथ राऊत, विठ्ठल मेश्राम, वासुदेव सिडा, महादेव उमके यांच्यासह गणपत मरसकोल्हे आदी उपस्थित होते। अतिक्रमण नियमानुकूल किंवा पीडित शेतकऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे दाखल आहे। जमिनीचे पट्टे नियमानुकूल होईल या आशेवर यातील शेतकरी आहेत, परंतु सर्वोच्च न्यायालयात जगपाल सिंग प्रकरणी पंजाब न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे लक्षात घेता शासकीय जमिनीवर कुणालाही ताबा देता येणार नाही हा महत्वाचा निकाल असल्याने या शेतकऱ्यांचे पट्टे नियमानुकूल होणार केव्हा हा प्रश्न आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.